पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते तब्बल 5,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. अहमदाबादच्या खोडलधाम मैदानावर संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते शहरी विकास, ऊर्जा, रस्ते आणि रेल्वेशी संबंधित अनेक कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमात ते जनतेला संबोधितही करतील. अहमदाबादच्या हंसळपूर इथे उद्या हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादन केंद्राचा ते प्रारंभ करणार आहेत. इथे होणाऱ्या उत्पादनांची 100 देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. सरकारच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या ध्येयाशी सुसंगत अशा 1,400 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पणही पंतप्रधान करतील. यात 65 किलोमीटर मेहसाणा पालनपूर रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण, कालोल काडी कतोसन रोड आणि बेचराजी रणुज मार्गांचा गेज रूपांतर यांचा समावेश आहे. त्यामुळे उत्तर गुजरातमध्ये रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर होणार आहे. कतोसन रोड साबरमती दरम्यान प्रवासी गाडीला ते हिरवा झेंडा दाखवतील. तसंच बेचराजी इथून कार लोडेड मालगाडी सेवेचीही सुरुवात करणार आहेत. त्याचबरोबर विरमगाम, खुदाद, रामपुरा रस्त्याचं रुंदीकरण, अहमदाबाद मेहसाणा पालनपूर मार्गावरील 6 पदरी अंडरपास आणि अहमदाबाद विरमगाम रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल अशा प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन ते करतील. या सर्व उपक्रमांमुळे औद्योगिक वाढ गतिमान होईल, वाहतुकीची सोय सुधारेल आणि प्रदेशात नवीन आर्थिक संधी निर्माण होतील. विरोधक